signs of how to marry the right person. योग्य व्यक्तीशी लग्न कसं करायचं त्याची चिन्ह. This generation shall not pass away ही जी पिढी आहे ही निघून नाही जाणार without the touch of God. देवाच्या स्पर्शाशिवाय. Everyone wants to find the right person to share their deepest desires. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायला आपल्याला एक चांगला जीवन साथीदार मिळावा. And that's why today we are speaking on this particular important topic. आणि म्हणून आज आपण या अतिशय महत्त्वाच्या विशिष्ट विषयावर बोलत आहोत. Because each one of you is going to move to that direction sooner or later. कारण तुमच्यातला प्रत्येक जण त्या दिशेने आज नाही तर उद्या वाटचाल करणारच आहे. ते वय प्रत्येकाचं येणारच आहे. And so how do you know if you are with the right person? मग कळणार कसं तुम्ही योग्य व्यक्ती बरोबर आहात की नाही? And so the most important factor here is, तर सगळ्यात महत्त्वाचा घटक इथे असा आहे, before you take that step, तुम्ही ती पायरी उचलण्या अगोदर, where you have finalized a person, की जिथे तुम्ही समजा एक व्यक्ती आता शोधून काढलेला आहे हा किंवा ही आणि तुम्ही फायनल केलंय की हिच्याशी किंवा ह्याच्याशी मी लग्न करणार आहे. it's very important to listen to the inner voice of the Holy Spirit. हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यावेळेला की पवित्र आत्म्याचा आतला आवाज तुम्ही ऐका. And always trust the Lord to guide you to the right person. आणि नेहमी प्रभूवर विश्वास ठेवून प्रभूला सांगा की मला तू योग्य माणसाकडे मार्गदर्शन कर. So if there is one person you go to first during the happiest or the saddest time, तर तुझ्या अगदी सुखी किंवा दुःखी दिवसांमध्ये जर कुठल्या व्यक्तीकडे तू अशी पटकन जात आहे, then you have found the right तर person. समजायचं तुला योग्य साथीदार मिळालेला आहे. Amen. काही झालं की मी त्याला किंवा तिला फोन करते आणि माझ्यासाठी तो किंवा ती उपलब्ध असते, हे तुला सापडलाय. Accept the way they are. जसे ते आहेत तसं त्यांना स्वीकारा. Amen. आमेन. Don't try to change them too much. खूप त्यांना बदलायचा प्रयत्न करू नका. Some of the things you can change. काही गोष्टी आपण त्यांच्यात बदलू शकतो, काही गोष्टी, Some of the things you may not be able to change. काही गोष्टी नाही And त्यांच्यातल्या there you आपल्याला have to बदलायला. pray for God to change it. आणि काही गोष्टी त्यांच्यातल्या आपल्याला बदलायला जमणार नाही, तिथं देवाला प्रार्थना करायची की देव बाप्पा माझ्या ह्यांना बदल. Moreover, you will never find a Mr. Perfect or Miss Perfect. आणि त्याहूनही जास्त म्हणायला गेलं ना तर अगदी परिपूर्ण मुलगी किंवा परिपूर्ण मुलगा तर सापडणारच नाही. Amen. सगळ्यांमध्ये थोडी खामी तर असतेच. Love and acceptance in a relationship enhances the longevity of a relationship. प्रेम आणि स्वीकारणं हे त्या नात्याला लांबचा पल्ला गाठायला लावतं बेटा. And it can weather any kind of storm. आणि कुठल्याही पद्धतीच्या वादळाला मग ते नातं तोंड देऊ शकतं. We need not contradict one another. एकमेकांचा विरोध करायची गरज नाहीये. We need to complement one another. एकमेकांना साथ द्या. The world has to see us perfected 100%. जगाने आपल्याला बघताना 100% परिपूर्ण जोडपं असं म्हणून बघावं. Never impose your opinions on your partner to compel them into becoming who you would like them to become. तुझ्या जीवन साथीदारावर तुझी मतं एवढी लादू नको की मला तू असाच हवाय आणि मला तू अशीच हवी आहे, एवढं तुझं मत लादू नको त्यांच्या. Be a gentle guiding force. एक सौम्य रीतीनं मार्गदर्शन करणारे बना. And the most painful thing you can ever do to your partner is, आणि आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला जीवन साथीदारांना एक अतिशय वेदनामय गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे is comparing them with people around you or individuals. तुमच्या अवतीभोवती जी कोणी माणसं असतात त्या माणसांशी त्याची तुलना करणं किंवा तिची तुलना करणं ते बरोबर नाही. If you know about somebody's past, जर तुम्हाला कोणाच्या तरी भूतकाळाविषयी माहित आहे, don't reheat it and serve the sins of your partner's past to them day after day. तर जीवन साथीदाराचा जो काही भूतकाळ आहे तो रोज गरम करून करून त्याच्या समोर वाढू नका. Treat your partner as your equal counterpart. तुमच्या जीवन साथीदाराला समानतेनं वागवा, तिला किंवा त्याला, की आपण समान आहोत. Husband should love the wife, wife should be submissive to their husband. नवऱ्यानं आपल्या बायकोवर प्रेम करायचं, बायकोनं नवऱ्याच्या अधीन राहायचं. Refrain from degrading the other person. आणि एकमेकांना अपमानित नाही करायचं, तुच्छ नाही लेखायचं. चार चौघात मस्करी आणि अपमान एकमेकांचा कधी नाही Don't करायचं. make your life partner a laughing stock in front of others. आणि कधीही दुसऱ्या लोकांसमोर आपल्या जीवन साथीदाराचा हसा करून ठेवायचा नाही. Respect them. आदर द्या.
If the man loves God, if the woman loves God, त्या that बाईचं- marriage has to be loving. त्या मुलीचं देवावर प्रेम आहे, त्या मुलाचं देवावर प्रेम आहे, दोघांचं देवावर प्रेम आहे, तर ते लग्न किती छान, प्रेमळ, सुंदर, टिकणार असं बनणार. Arguments and fights don't discourage you to continue. वादिवाद आणि भांडणांमधून निराश होऊन असं म्हणू नका की मी आता सोडून देणार. In every relationship, प्रत्येक नात्यात, little misunderstandings, arguments are there. प्रत्येक नात्यात थोडा वादिवाद, थोडी गैरसमजूत हे होतच. One at least should be there to resolve that conflict. आणि कमीत कमी दोघांमधून एकाने तो वाद कुठेतरी संपवायचा, सोडवायचा. That word I am sorry is so beautiful. आय एम सॉरी हा शब्द किती छान आहे की मला माफ कर. आय एम सॉरी. If the man says, oh, this lady is talking, okay, I am sorry about it. जर त्यावेळेला तो मुलगा किंवा पुरुष म्हणाला की आज ही माझी माहित नाही कुठल्या मूड मध्ये खूपच बडबड करतेय, त्यांनी आय एम सॉरी म्हणून टाकायचा विषय संपला. And if he says, I am sorry, आणि जर तो म्हणाला आय एम सॉरी every time, दरवेळेला, he is the right person for you. तर बस तोच व्यक्ती तुझ्यासाठी बरोबर आहे. कारण की काही झालं तरी शेवटी तो सॉरी म्हणतो आणि प्रश्न संपवतो.